Hello friends, welcome to Life with Kids channel. नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा अस्वलाची गोष्ट सांगणार आहे जो इतका विसरभोळा आहे की विचारू नका. चला तर मग भेटूया गंपू अस्वलाला. गंपू अस्वलाला वाचायला खूप आवडायचं, पण त्याला एक सवय होती, तो वस्तू ठेवून विसरून जायचा. एके दिवशी गंपूला वर्तमानपत्र वाचायचं होतं, पण त्याचा चष्माच मिळेना. गंपू गोंधळून म्हणाला, अरे बापरे, माझा चष्मा कुठे गेला? सकाळी तर तो इथेच होता. कोणी चोरला तर नाही ना? गंपूने चष्मा शोधायला सुरुवात केली. त्याने सोफ्याची उशी हवेत फेकली, बेडखालचं सगळं सामान बाहेर काढलं, अगदी फ्रीजमध्ये सुद्धा बघितलं, पण चष्मा काही मिळेना. नाही, फ्रीजमध्ये पण नाहीये. कदाचित मी तो बागेत विसरलो असेन. गंपू बागेत गेला. तिथे त्याला बबलू माकड मिळालं. काय झालं गंपू भाऊ, इतके का धावताय? अरे बबलू, माझा चष्मा हरवलाय, तू पाहिलास का कुठे? बबलू माकड गंपूकडे बघून जोर जोरात हसायला लागलं. गंपू भाऊ, तुम्ही आधी आरशात बघा. गंपू रागात आरशापाशी गेला आणि त्याने आरशात बघितलं. चष्मा कुठे होता माहितीये? तो चष्मा गंपूच्या डोक्यावरच अडकलेला होता. गंपूने स्वतःच्या डोक्याला हात लावला आणि त्याला त्याचा चष्मा लागला. गंपू म्हणाला, अय्या, हा तर इथेच आहे आणि मी पूर्ण जंगल शोधत होतो. सगळे प्राणी गंपूची मस्करी करू लागले. गंपू सुद्धा स्वतःवरच हसू लागला. बालमित्रांनो, या गोष्टीवरून आपण काय शिकलो? कधी कधी आपण ज्या गोष्टी लांब शोधतो त्या आपल्या अगदी जवळच असतात. आणि हो, विसरभोळेपणा कधी कधी खूप महागात पडतो. अशाच छान छान गोष्टी रोज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.